चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी। ही बिर्याणी मी 5 लोकांसाठी बनवलेली आहे। सर्वात पहिले आपल्याला कांदा एकदम बारीक कापून मस्त कुरकुरीत फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा कुरकुरीत तळून झाला की मग भाताची तयारी करूया। त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकून त्यात सर्व मसाले जिन्नस टाकायचे आहेत आणि मस्त परतून घेऊन मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आहे। पाण्याला उकळ आला की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि निंबूचे 2 काप टाकू। त्यानंतर धुतलेले तांदूळ टाकू। तांदूळ आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ शिजल्यानंतर त्यामधले मसाले पदार्थ काढून घ्यायचे आणि भातातील पाणी काढून घ्यावे। आता आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे दही, पुदिना, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक। हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये टाकून त्याचे मस्त बारीक वाटण करून घ्यायचे आहे। चिकन स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि निंबू टाकून 5 मिनिटे झाकून ठेवावे। 5 मिनिटांनंतर चिकनमध्ये आपण बनवलेली ग्रेव्ही, कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो आणि पुदिना टाकावा। त्यानंतर मिश्रण चांगले एकजीव करून घेऊ। त्याच मिश्रणामध्ये आपल्याला आता तळलेला कांदा टाकायचा आहे। त्याचबरोबर चिकन बिर्याणी मसाला, बटर चिकन मिक्स मसाला, हिरवी मिरची आणि लाल तिखट, हळद, धने पावडर, बिर्याणी मसाला, ग्रेव्ही मसाला आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकून त्यात कांदा परतून घ्यायचा आहे। हा परतलेला कांदा आपल्याला चिकनमध्ये टाकायचा आहे। हा मसाला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेऊ। त्यानंतर चिकन शिजेपर्यंत झाकून ठेवू। चिकन मस्त शिजलेले आहे आणि आपला मसाला तयार आहे। आता सर्वात आधी पातेल्याला तुपाचा लेयर लावून घेऊ। त्यानंतर सर्वात आधी भाताचा लेयर लावू। भाताचा लेयर लावून झाला की त्यावर आपल्याला तळलेला कांदा आणि बारीक चिरलेला पुदिना टाकायचा आहे। आता त्यावर चिकन मसाल्याचा एक लेयर लावूयात। चिकन मसाल्याचा एक लेयर लावून झाला की त्यावर परत भाताचा थर द्यावा आणि असेच हे आपण 2 ते 3 लेयर लावून घेणार आहोत। आता बिर्याणी आपल्याला दमवर ठेवायची आहे। त्यासाठी तवा गरम करत ठेवू आणि त्यावर हे पातेले ठेवून देऊ। त्यानंतर त्यामध्ये कलर टाकूयात, वरतून तळलेला कांदा टाकूयात। बिर्याणीला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आपल्याला कोळसा तापवून घ्यायचा आहे। त्यानंतर बिर्याणीच्या मधोमध एक वाटी ठेवून त्यामध्ये कोळसा टाकून घेऊ। त्यावर तूप टाकून झाकून द्यायचे आहे। बिर्याणी 10 ते 15 मिनिट दमवर शिजू द्यायची आहे। तर तयार आहे आपली चिकन दम बिर्याणी। कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या पूर्ण रेसिपीमध्ये एक कोणती स्टेप मिस झालेली आहे ते सुद्धा कळवा।